हॅलो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 7 स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स चा पार्ट नंबर 2 बघणार आहोत आणि कनेक्टिव्ह टिश्यू आणि मस्क्युलर टिश्यू याचे डिटेल्स, टिप्स आणि ट्रिक्स डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कनेक्टिव्ह टिश्यूचे जे काही मार्किंग्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता आणि मग आपण त्याचे टाइप्स काय आहेत ते डिटेलमध्ये बघूया. सर्वात आधी बघूया की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू किंवा फीचर्स ज्याला म्हणतो ते काय आहेत. तर ॲज द नेम सजेस्ट, कनेक्टिव्ह टिश्यू इज बेसिकली द टिश्यू विच हेल्प्स इन कनेक्टिंग डिफरंट ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम्स टू इच अदर. सो आपण जे 7 टाईपचे कनेक्टिव्ह टिश्यूज बघितले त्याच्यापैकी एक्सेप्ट ब्लड बाकी सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यूज जे आहेत ते स्पेशल टाईप ऑफ फायबर्स सिक्रेट करतात. हे कोणते फायबर्स आहेत तर ते 2 प्रकारचे फायबर्स असतात. एक म्हणजे इलॅस्टिन फायबर आणि दुसरं म्हणजे कोलॅजन फायबर. कोलॅजन फायबर गिव्स स्ट्रेंथ टू द एंटायर टिश्यू आणि इलॅस्टिन फायबर गिव्स फ्लेक्झिबिलिटी टू द पर्टिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, सो कोलॅजन फायबर हे मेनली मसल्समध्ये, टेंडन्समध्ये, लिगामेंट्समध्ये, कार्टिलेजमध्ये जास्त प्रमाणात असतात आणि बोन्समध्ये ऑब्व्हियसली हे प्रेझेंट असतात. आणि इलॅस्टिन फायबर्स असतात ते सुद्धा मेनली एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आणि टेंडन्स आणि लिगामेंट्समध्ये थोड्याफार प्रमाणात प्रेझेंट असतात. आपण त्यांचे डिटेल्स बघूया. ह्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये 4 प्रकारचे सेल्स आणि 2 प्रकारचे फायबर्स प्रेझेंट असतात. तर सेल्स जे असतात या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ते बेसिकली मॅट्रिक्स सिक्रीट करतात. मॅट्रिक्स म्हणजे काय तर ग्राउंड टिश्यू ज्याच्यामध्ये हे सेल्स आणि हे जे फायबर्स आहेत हे सस्पेंडेड राहतील. आपण इथे बघूया मॅक्रोफेजेस, फायब्रोब्लास्ट, त्याच्यानंतर फॅट स्टोरेज एरिया आहे इन द ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आणि आपल्याला हे ब्ल्यू कलरचे आणि येलो कलरचे फायबर्स दिसत आहेत. तर फायब्रोब्लास्ट जे आहेत ते मेनली फायबर्स रिलीज करण्याचं किंवा सिक्रेट करण्याचं काम करतात जसं की कोलॅजन आणि इलॅस्टिन. हे कनेक्टिव्ह टिश्यू 3 मेन टाईप्समध्ये डिवाइड केलेले असतात. पहिले असतात लूज कनेक्टिव्ह टिश्यू, दुसरा टाईप आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आणि तिसरा टाईप आहे तो म्हणजे स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यूचे पण 2 प्रकार आहेत. एक आहे एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ह्यापैकी एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे तो ॲबंडंटली खूप मोठ्या प्रमाणात ऑल ओव्हर द बॉडी आपल्याला दिसून येतो. बॉडीच्या सगळ्या भागांमध्ये फिल इन द गॅप्स करण्याचं काम हा एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू करतो. मेजॉरिटीली एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू हे बिनीथ द स्किन, आपली जी आउटर स्किन असते त्याच्या खाली हा एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू जास्तीत जास्त प्रमाणात प्रेझेंट असतो आणि एंटायर स्ट्रक्चरला ज्या ठिकाणी हा टिश्यू प्रेझेंट असेल तिथे एक प्रकारचं सपोर्ट देण्याचं काम करतो. स्किनसाठी तो ॲज अ सपोर्टिव्ह फ्रेमवर्क म्हणून काम करतो. त्याचप्रमाणे याचं जे मॅट्रिक्स आहे किंवा ग्राउंड सबस्टन्स आहे हा सेमी फ्लुइड फॉर्ममध्ये असतो, ना कम्प्लिटली सॉलिड ना कम्प्लिटली लिक्विड. त्यानंतर ह्या एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फायब्रोब्लास्ट नावाचा जो सेल असतो तो सेल मेनली हे फायबर्स सिक्रेट करण्याचं काम करतात. कोणते फायबर्स? कोलॅजन आणि इलॅस्टिन. त्याचबरोबर मॅक्रोफेजेस असतात जे जर्म्स किंवा अटॅकिंग सेल्सना डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. त्याचबरोबर मास्ट सेल असतात जे मॅट्रिक्स रिलीज करण्याचं काम करतात. आणि दुसरा टाईप ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे तो म्हणजे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. इथे ॲडिपोजचा अर्थ होतो फॅट. सो बेसिकली जे टिश्यूज फॅट स्टोअर करतात, जो प्रकारचा कनेक्टिव्ह टिश्यू फॅट स्टोअर करतो त्याला म्हणतात ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. हे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू सुद्धा बिनीथ द स्किन, बिलो द एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतात. जर आपण 2 स्टेजेस बघितल्या ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूच्या तर अर्ली स्टेजेसमध्ये म्हणजे न्यूबॉर्न बेबीजमध्ये आपल्याला ते असे छान गुलाबीसर लाल कलरची त्यांची स्किन दिसते. सो हे जे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज असतात ते त्या बेबीजमध्ये इमॅच्युअर असतात, वेरॅज ॲडल्ट्समध्ये हे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज मॅच्युअर असतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा तो म्हणजे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. या डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये मेनली आपल्याला टेंडन्स आणि लिगामेंट्स हे 2 प्रकार दिसून येतात. हे डेन्स कनेक्टिव्ह ॲज अ नेम सजेस्ट, हे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू हे कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात, कॉम्पॅक्टली पॅक्ड असतात. मग टेंडन्स आणि लिगामेंट्समध्ये त्यांची वेगवेगळी अरेंजमेंट असते. टेंडन्स जे असतात ते मेनली मसल्सना
त्यांच्या आजूबाजूला असलेल्या बोन्सशी कनेक्ट करण्याचं काम करतात. आणि जे लिगामेंट्स असतात हे लिगामेंट्स मेनली बोन्स आणि बोन्स या दोघांमध्ये जे जॉईंट असतो त्या जॉईंटमध्ये ज्या प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतात त्यांना लिगामेंट असं म्हणतात. सो टेंडन्स कनेक्ट मसल टू बोन आणि लिगामेंट्स कनेक्ट बोन टू बोन. ह्या डेन्समध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आहे डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा आहे डेन्स इररेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. हे रेग्युलर आणि इररेग्युलर कशाच्या बेसिसवर आहे तर बेसिकली अरेंजमेंट ऑफ द फायबर प्रेझेंट इन द कनेक्टिव्ह टिश्यू. या फायबर्सची अरेंजमेंट कशा प्रकारची आहे त्यानुसार हे रेग्युलर किंवा इररेग्युलर या दोन भागांमध्ये डिवाइड केलेले आहेत. डेन्स रेग्युलरमध्ये कोलॅजिन फायबर्स जे असतात ते रोजमध्ये प्रेझेंट असतात. सो इन बिटवीन द रोज प्रॉपरली आपल्याला बंडल्स दिसून येतात. वेरॅज डेन्स इररेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फायब्रोब्लास्ट जे असतात ते हे फायबर्स सिक्रीट करतात आणि बेसिकली ते स्कॅटर्ड असतात इन द ग्राउंड सबस्टन्स. सो वेगवेगळ्या प्रकारे ते अरेंज केलेले असतात आणि मेनली हे डेन्स इररेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आपल्याला स्किनमध्ये दिसून येतात. वेरॅज स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये दोन मेन, खरं तर तीन येतात, कार्टिलेज, बोन आणि ब्लड. पण ब्लड आपण सेपरेटली शिकणार आहोत. सो इथे आपण कार्टिलेज आणि बोन यांचा डिफरन्सही बघू आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्सही बघू. कार्टिलेजमध्ये मॅट्रिक्स किंवा ग्राउंड सबस्टन्स जो आहे तो सॉलिड असतो आणि प्लायेबल असतो. प्लायेबल म्हणजे कॅन बी बेंट, म्हणजे तो वळू शकतो किंवा तो बेंट होऊ शकतो. वेरॅज बोन्समध्ये हा हार्ड आणि नॉन प्लायेबल असतो. बोन्स हे कधीही वाकू शकत नाहीत, कार्टिलेज वाकू शकतं. त्याच्यानंतर हे जे प्लायबिलिटी आहे ही बेसिकली कॉम्प्रेशनला रेजिस्ट करते. पुढचा पॉइंट घेतला तर जे सेल्स प्रेझेंट असतात कार्टिलेजमध्ये त्याला कॉन्ड्रोसाइट्स असं म्हणतात आणि बोन्समध्ये जे सेल्स प्रेझेंट असतात त्याला ऑस्टिओसाइट्स असं म्हणतात. आणि हे जे ऑस्टिओसाइट्स असतात हे एका स्पेशल प्रकारच्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. त्या कॅव्हिटीला लॅक्युना असं म्हणतात आणि प्लुरल आहे लॅक्युने. पुढचा पॉइंट जर आपण बघायला गेलो तर त्यांचं फंक्शन मेनली काय आहे तर या कार्टिलेजचं फंक्शन आहे to give protection and to give support to the soft tissues present in that area. आणि बोनचं मेन काम काय आहे टू प्रोव्हाइड स्ट्रक्चरल फ्रेमवर्क. अख्ख्या बॉडीला आपल्या इंटरनली सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी बोन्स हे मेनली काम करतात. आणि जिथे बॉडीमध्ये फ्लेक्झिबिलिटी रिक्वायर्ड आहे, जिथे बॉडीमध्ये आपल्याला हार्डनेस असून चालणार नाही, तिथे हा कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतो. पण तो सपोर्टही देतो आणि प्रोटेक्शनही करतो. बोन्स जे आहेत ह्यांच्यामध्ये कॅल्शियम किंवा कोलॅजिन फायबरचं प्रमाण जास्त असतं ॲज कम्पेअर्ड टू कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू. मग व्हॉट इज द लोकेशन, कुठे कुठे प्रेझेंट असतं कार्टिलेज तर टिप ऑफ द नोज, त्याच्यानंतर आउटर इयर ज्याला आपण पिन्ना असं म्हणतो, त्याच्यानंतर जॉईंट्समध्ये सुद्धा जिथे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी हवी आहे पण एक फर्मनेस पण हवा आहे, सो कार्टिलेज प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर बिटवीन बोन्स, बोन्समध्ये सुद्धा व्हर्टिब्रल कॉलम आहे. तर व्हर्टिब्रल कॉलमच्या वेगवेगळ्या व्हर्टिब्रेमध्ये ज्या डिस्क प्रेझेंट असतात की ज्याच्यामुळे फ्रिक्शन होऊ नये या व्हर्टिब्रेमध्ये, त्या कार्टिलेजनी बनलेल्या असतात. त्याचबरोबर लिम्समधल्या काही भागांमध्ये कार्टिलेज हे प्रेझेंट असतं. बोन आपल्याला माहिती आहे डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे जो आतल्या म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंटपासून इंटरनल व्हायटल ऑर्गन्सना प्रोटेक्शन देणारा जो हार्ड पार्ट आहे तो बोन आहे. So entire all soft tissues and vital organs are provided protection with the help of bone, that is connective tissue. त्याचबरोबर बोन्स जे आहेत हे म्हणजे लिम्ब बोन्स जे आहेत ते वेट बेअरिंग कपॅसिटी असते त्यांच्यामध्ये. म्हणजेच काय तर आपल्या हातामध्ये आपल्या पायांमध्ये एवढी ताकद असते की आपण काही लिमिटेड अमाऊंट ऑफ वजन हे उचलू शकतो, सहज उचलू शकतो. अख्खीची अख्खी बॉडी वापरण्याची त्याच्यामध्ये गरज नसते. पुढचं आपण मस्क्युलर टिश्यूचे लेबल्स नेमिंग्स तुम्ही करून घेऊ शकता आणि मसल टिश्यूचे काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ते आपण बघूया. एकतर हे मस्क्युलर टिश्यूचं जे स्ट्रक्चर आहे ते म्हणजे हे लॉंग असतात, सिलेंड्रिकल असतात, सिलेंडर लाईक असतात, गोल असतात ते. त्याचबरोबर हे फायबर्स जे असतात ते बंडल्समध्ये प्रेझेंट असतात. म्हणजेच हे जे मसल टिश्यूज आहेत हे बेसिकली पॅरलल फायबर्सच्या पॅटर्नमध्ये अरेंज केलेले असतात किंवा पॅरलल अरेजमध्ये अरेंज केलेले असतात. त्याचबरोबर आपण पुढे बघायला गेलो तर हे जे मसल फायबर्स आहेत हे स्पेशल टाईप ऑफ
सबस्टन्सनी बनलेले असतात, स्पेशल टाईप ऑफ स्ट्रक्चरनी बनलेले असतात, ज्याला म्हणतात मायक्रोफायब्रिल्स. या मसल्सकडे कॉन्ट्रॅक्ट होण्याची आणि रिलॅक्स होण्याची अशी एबिलिटी असते की आपल्याला जर एखादा बॉडी पार्ट मूव्ह करायचा असेल तर मसल कॉन्ट्रॅक्ट होतो, म्हणजेच शॉर्टन होतो, आणि आपल्याला जर रिलॅक्स राहायचं असेल तर मसल लेंदन होतो किंवा मसल रिलॅक्स होतो. त्याचबरोबर या हे मसल्स मेनली ॲक्टिव्ह रोल परफॉर्म करतात इन ऑल द मूव्हमेंट्स. जर आपल्या बॉडीमध्ये मसल्स प्रेझेंट नसतील तर आपण कुठल्याही प्रकारची मूव्हमेंट करू शकत नाही. इव्हन आपण बोलू शकत नाही किंवा मानही वळवू शकत नाही. हे जे मसल कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत किंवा मसल्स आहेत बेसिकली हे 3 टाईप्समध्ये डिवाइड केलेले आहेत: स्केलेटल मसल्स, स्मूथ मसल्स आणि कार्डियाक मसल्स. स्केलेटल मसल्सचं जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे ते व्हॉलेंटरी आहे. आपल्या इच्छेनुसार आपण ते मूव्ह करू शकतो. मला जर इच्छा झाली मला हात उचलायचा आहे, मी हात उचलू शकते. मला नाही उचलायचं आहे, मी नाही उचलू शकत. त्याचबरोबर हे जे स्केलेटल मसल्स असतात, ॲज द नेम सजेस्ट, स्केलेटल म्हणजे काय, स्केलेटनला अटॅच्ड. आणि स्केलेटन कशाचं बनलेलं आहे, बोन्सचं बनलेलं आहे. सो हे स्केलेटल मसल्स हे बोन्सला अटॅच्ड असतात, सो दॅट बोन्सची मेन मूव्हमेंट करण्याचं काम हे स्केलेटल मसल्स करतात. त्याचबरोबर जे काही मायक्रोफायब्रिल्सचा पॅटर्न आहे या स्ट्रक्चरवर स्केलेटल मसल्सच्या, त्याच्यानुसार त्याला स्ट्रायशन्स आपल्याला दिसून येतात. तुम्ही इथे डायग्राममध्ये बघू शकता, म्हणून त्याला स्ट्रायटेड मसल्स असं सुद्धा म्हणतात. ह्या स्केलेटल मसलला टफ कनेक्टिव्ह टिश्यू असं पण म्हणतात, कारण त्याची इट मेनली प्रोव्हाइड्स स्ट्रेंथ टू द पर्टिक्युलर स्ट्रक्चर जिथे तो प्रेझेंट असेल. आणि सेव्हरल बंडल्स ऑफ मायक्रोफायब्रिल्स, सेव्हरल बंडल्स ऑफ कोलॅजन फायबर्स मध्ये हे स्केलेटल मसल्स प्रेझेंट असतात. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बायसेप मसल, ट्रायसेप मसल्स आणि एक्सेट्रा. स्मूथ मसल फायबर्स हे इनव्हॉलेंटरी असतात, सो आपण आपल्या इच्छेनुसार त्याची मूव्हमेंट नाही कंट्रोल करू शकत. फॉर एक्झाम्पल डायफ्राममध्ये स्मूथ मसल्स असतात, किंवा मसल्स ऑफ आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये किंवा इंटरनल कुठल्याही सिस्टीममध्ये कनेक्ट असलेले मसल्स ज्याच्यामध्ये आपण आपली इच्छेनुसार बदल नाही करू शकत. त्याचबरोबर व्हायटल ऑर्गन्सची जी काही मूव्हमेंट आहे, कॉन्ट्रॅक्शन्स आहेत, जे काही रिलॅक्सेशन्स आहेत, ते सगळेच्या सगळे स्मूथ मसल फायबर्स परफॉर्म करतात. या स्मूथ मसल फायबर्सवर कुठल्याही प्रकारचं स्ट्रायशन्स दिसत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना अनस्ट्रायटेड स्मूथ मसल्स असं म्हणतात. आणि त्यांचं जे स्ट्रक्चर असतं तुम्ही इथे दुसऱ्या डायग्राममध्ये बघू शकता, ते फ्युजिफॉर्म स्ट्रक्चर आहे. फ्युजिफॉर्म म्हणजे काय, बल्जिंग ॲट द सेंटर आणि टेपरिंग ॲट बोथ द एंड्स. त्याचबरोबर हे जे सेल्स आहेत ते बेसिकली सेल जंक्शन्स जे एपिथेलियल टिश्यूजमध्ये असतात त्यांना होल्ड करण्याचं काम सुद्धा हे स्मूथ मसल्स करतात. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मसल्स ऑफ स्टमक. आणि कार्डियाक मसल्स तिसरा पार्ट आहे. कार्डियाक म्हणजे हार्ट, रिलेटेड टू हार्ट. सो ऑब्व्हियसली हार्टची मूव्हमेंट आपण आपल्या इच्छेने नाही कंट्रोल करू शकत, सो दे आर ऑल्सो इनव्हॉलेंटरी मसल्स. आणि त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यूज प्रेझेंट असतात. आपण म्हणू शकतो की हे स्ट्रायटेड आणि अनस्ट्रायटेडचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे, पण त्यांचा नेचर जो आहे तो इनव्हॉलेंटरी आहे. सो त्यांच्या सेल्समधले जे जंक्शन्स आहेत ते एकमेकांना कनेक्ट होतात, सो दॅट अख्खाच्या अख्खा बंच किंवा अख्खाच्या अख्खा हार्ट मसलचं युनिट अख्खाच्या अख्खा हार्ट मसल ॲज अ सिंगल युनिट म्हणून काम करू शकेल. आणि ह्या सेल जंक्शन्सना इंटरकॅलेटेड डिस्क्स असं म्हणतात. तुम्ही या तिसऱ्या डायग्राममध्ये बघू शकता, हे जे फायबर्स आहेत, मसल फायबर्स, ते एकमेकांना कनेक्टेड आहेत. त्याचबरोबर हे जे कार्डियाक मसल्स आहेत हे ओनली हार्टमध्ये प्रेझेंट असतात, बाकी दुसरीकडे कुठेही नाही. हा होता चॅप्टर नंबर 7चा पार्ट नंबर 2. इथे आपण ॲनिमल टिश्यूचं जे काही डिस्कशन आहे ते कम्प्लीट केलेलं आहे. आणि ह्या चॅप्टर नंबर 7चा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे स्टडी ऑफ ॲनिमल टाईप, ज्याच्यामध्ये आपण कॉक्रोच आणि त्याच्या डिफरंट ऑर्गन सिस्टीम्सबद्दल डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर स्टे ट्यून्ड अँड ऑल द बेस्ट.